मित्रांनो, काल बिग बॉस मराठीच्या घरातून दिव्या शिंदे हिने इतर सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिच्यावर एलिमिनेशनची कारवाई करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील एका टास्क नंतर दिव्याने घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर हो, मी धमकीच दिली असं वारंवार तिने सांगितलं. दिव्याने माफी मागण्यासही नकार दिला. परिणामी तिला घराबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. बिग बॉसने दिव्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वीच जाहीर केला. यामुळे घरातील अन्य सदस्यांसह तिच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडियावर या घटनेबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटलेल्या पाहायला मिळतात. दिव्या शिंदेला बिग बॉसच्या घराबाहेर काढल्यानंतर तिचे समर्थक खूपच संताप व्यक्त करताना दिसतायत. दिव्याला असं घराबाहेर काढायला नको होतं. तिला समज द्यायला हवी होती. बाकी सदस्य देखील बिग बॉसच्या घरामध्ये धमकी देतात. त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारची कार्यवाही किंवा त्यांना शिक्षा होत नाही. दिव्याला मात्र थेट घराबाहेर काढलं हे चुकीचं आहे. आता आम्ही बिग बॉस पाहणार नाही. आम्ही बिग बॉसला बॉयकॉट करू. दिव्या व्यतिरिक्त इतरही सदस्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये धमकी दिली आहे. रुचिताने तर दीपालीसाठी मी तुझं आयुष्य बर्बाद करेन असं कितीतरी वेळा सांगितलं आहे. यावरती बिग बॉसने किंवा कलर्स मराठीने कुठलीही कार्यवाही केली नाही. मात्र दिव्याच्या या एका बोलण्यामुळे तिला थेट घरचा रस्ता दाखवला. हे चुकीचं आहे असे तिचे चाहते सांगताना दिसतात. आता बिग बॉस पाहणं बंद, हा विषय संपला, अशा बऱ्याचशा कमेंट्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तर या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.